अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये झुंपलेली आहे। कोण प्रताप पाटील मला माहित नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर कोणी पराभूत केलं असं विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर पलटवार पाहायला मिळतो। प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील मला माहित नाही, वाचू ग्राहक कसा पडतो, कोण प्रताप पाटील मला माहित नाही, वाचू ग्राहक कसा पडतो। निवडण्याचा प्रश्न नाही आहे। वय माणसाचं झालं की अशा गोष्टी करतात। त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं, मग त्यांच्या लक्षात आलं असतं। कदाचित त्यांचा स्वभाव ते त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना। तर शिल्पा केळुस्कर यांच्या उमेदवारीवरून भाजपाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली। शिल्पा केळुस्कर यांच्यावर कारवाई करण्याची भाजपनं पत्राद्वारे मागणी केली। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम यांचं भोईवाडा पोलिसांना पत्र पाहायला मिळत आहे। शिल्पा केळुस्कर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून उमेदवारी अर्ज भरला होता। महायुतीमध्ये वॉर्ड क्रमांक 173 मधून शिवसेनेच्या पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार आहेत। तर सायन पोलीस ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ठिया पाहायला मिळत आहे। दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। बनावट अर्ज वैध ठरवल्यानं कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। तर महायुतीचे 200 नगरसेवक जिंकतील, सर्वाधिक नगरसेवक उत्तर मुंबईतून निवडून येतील असं पियुष गोयल यांनी म्हटलंय। आम्ही जागतिक दर्जाच्या मराठी शाळा बांधणार, तिथं इतर भाषाही शिकवल्या जाणार असं पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे। मागाठाड़े में पहली बार ऐसी सभा हुई जहाँ पे महिलाएं भारी संख्या में उपस्थित, किस तरह का प्रतिसाद मिला लोगों को? मुझे लगता है मागा थाने के साथ हमारे प्रत्याशी हैं कॉरपोरेशन के लिए, सातों भारी बहुमत से नगर सेवक बनने जा रहे हैं। मागा थाने में जो इस प्रकार से प्रचंड विकास हुआ है गत कुछ वर्षों में, और लोग आसपास से आएंगे देखने कि मागा थाने में क्या चमत्कार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हमारी मातृभाषा को और मजबूत बनाने में विश्वास रखते हैं। उन्होंने मराठी को भी अभिजात भाषा का दर्जा दिया है। मैं समझता हूँ बचपन में अपनी मातृभाषा में सीखना, पढ़ाई करना बच्चों के लिए लाभदायक होता है, और हम कोशिश करेंगे कि यहाँ जो मराठी स्कूल चल रहे हैं उसको कैसे सब सुविधाएं मिले, अंतर्राष्ट्रीय स्तर की सुविधाओं के साथ, अच्छी शिक्षा के साथ हमारे यहाँ के लोगों को तैयार करें। तर मुंबईतील प्रभाग क्रमांक 140 मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत बिघाडी झाली आहे। या प्रभागामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय कांबळे यांना उमेदवारी असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार उभा करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिद्धार्थ उस्तुरे यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला। तर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी वडू बुद्रुक येथे 2.5 एकर जमीन जी आहे ती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतलाय। केम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक येथील जमीन आता समाधी स्थळासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आला। तर 3 वाजल्यानंतरही अर्ज मागे घेण्यासाठी मंत्र्यांकडून जे आहे त्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हा आरोप केला। माघार घेण्यासाठी समोरच्या उमेदवारांना 5 कोटी दिले जात आहेत असा आरोप देखील संजय राऊतांनी ट्विट करत केला। तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये काय नक्की म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आल्यास तो वेळेत आल्याचं समजून माघार नोंदवा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। या प्रक्रियेमध्ये असलेला मित्र मला फोनवर बोलला की असं करणं चुकीचं होईल असं म्हटल्यावर त्याला लगेच पालकमंत्र्यांचा फोन आला आणि स्थानिक आमदारांच्या सांगण्याप्रमाणे काम करा अशी त्याला धमकी वजा विनंती केली असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आपल्या लोकांना निवडून आणण्यासाठी समोरच्याला माघार घेण्यासाठी 5-5 कोटी द्यायचे आणि दुसरीकडे असे धंदे करायचे असं संजय राऊतांनी म्हटलंय। एक दिवस इकडे नेपाळ आणि बांगलादेश प्रमाणे जनउद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र असं संजय राऊतांनी म्हटलं।